गणपती बाप्पाचं आगमन अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात होणार आहे। शहरात लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत। डीसीपी कृषिकेश रावले यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। ते काय म्हणालेत पाहूयात। उद्याचे दिवस गणपती यांचा विराजमान होण्याची तारीख आहे। त्यावेळी सगळे मंडळांनी मिरवणूक काढून गणपती आणतील याच्यासाठी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। एकदा गणपतींची स्थापना झाली त्याच्यानंतर पण बंदोबस्त एकदम स्ट्रॉंग केलेला आहे। बंदोबस्त नियोजनमध्ये जर बोलायचं गेलं तर यावेळेस बंदोबस्ताची जिओ फेन्सिंग केलेली आहे। जे पण स्टाफ वगैरे आम्ही त्यांना डिप्लॉय करतो आहे ते एक सर्टन एरियाच्या बाहेर जाऊ शकत नाही। तसं काही झालं तर त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला ताबडतोब कळते, त्यांना पण एक प्रॉम्प्ट मेसेज गेलेला असतो। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आउटर आणि इनर सर्किट बसवलेले आहेत। आपण जर बघितलं पुण्याच्या या गणपतीमध्ये खूप गर्दी होते। साधारणतः 8 ते 9 लाख भाविक हे एका दिवशी दर्शन घ्यायला येतात। त्या टाइमला जी गर्दी निर्माण होते त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी आउटर आणि इनर सर्किट आहे। आउटर सर्किट म्हणजे काय तर बाहेरच्या एरियामध्ये कोर एरियामध्ये येण्यासाठी जी गर्दी असते तिला आम्ही सर्किट मार्फत क्लोज करतो। जेव्हा आउटर सर्किट बंद केलं जाईल तेव्हा मध्ये लोक येणं बंद होतील पण लोक बाहेर जाऊ शकतात, त्याच्याने मधली गर्दी कमी होईल। आउटर सर्किट एकदा क्लोज झालं तरी पण आम्हाला जेव्हा वाटलं की मध्ये गर्दी आहे तेव्हा इनर सर्किट हे कंपार्टमेंटलायझेशन करण्याचं काम करते। लोकांना वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करते। याच्यानी जे चेंगराचेंगरीची सारखी जी परिस्थिती अशी निर्माण होणार नाही।